नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जेव्हा आपण स्वामींची सेवा प्रेमाने, श्रद्धेने, सातत्याने करतो, मन लावून करतो, तेव्हा एक क्षण असा येतो की सेवेचा अनुभव मिळतो. सेवेचा अनुभव म्हणजे आपले मन शांत होते, समाधान मिळते, आपली इच्छापूर्ती होते, आपल्याला भक्तीची जाणीव होते. पण इथेच प्रश्न निर्माण होतो की हा अनुभव आल्यानंतर आपले वागणे कसे असावे. अनुभव अतिशय मौल्यवान असतो, पण तेवढ्यावरच थांबायचे का? तर अनुभव हा शेवट नाही, तर सुरुवात असते. अनुभव आला की सेवा अधिक जबाबदारीने करावी लागते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की सेवेचा अनुभव आल्यानंतर आपले वागणे कसे असावे. अनुभव आल्यानंतर अनेक वेळेला लोक समाधानी होतात. मला अनुभव आला म्हणजे मी पुढच्या पातळीवर पोहोचलो असे वाटायला लागते. सेवा करताना जो अनुभव मिळतो तो आपल्याला आयुष्यामध्ये पुढच्या दिशेने घेऊन जातो आणि ही दिशा असते अधिक जबाबदारीची. काही जणांना वाटते की अनुभव आला म्हणजे आपण फार काही मोठे मिळवले आहे, पण खरी गोष्ट अशी आहे की अनुभव हा एक पायरी आहे, तो अंतिम टप्पा नाही. अनुभव येणे म्हणजे आपल्या आतमध्ये काहीतरी पवित्र जागे झाले आहे असा संकेत असतो. तो अनुभव आपण मनात टिकवावा आणि त्यातून आपल्याला नवीन दिशा मिळाली आहे असे समजून पुढे सेवा अधिक चांगली कशी करता येईल याचा विचार करावा. अनुभव आल्यानंतर आपली जबाबदारी कशी वाढते. जसे एखादा विद्यार्थी उत्तीर्ण होतो तसे त्याच्यावर पुढील वर्गाची जबाबदारी येते. त्याचप्रमाणे अनुभव आल्यानंतर आपल्या वागणुकीमध्ये, बोलण्यात, मनोवृत्तीमध्ये पवित्रता ठेवावी लागते. सेवेमध्ये सातत्य ठेवावे लागते. एकदा अनुभव आला म्हणजे आपण मोठे साधक झालो असा गैरसमज मनातून काढून टाकावा. अनुभव आल्यानंतर आपण अधिक सजग राहिले पाहिजे, जबाबदारीने वागले पाहिजे. अनुभव आल्यानंतर कसे वागावे. सर्वप्रथम तर आपल्या वागणुकीमध्ये नम्रता ठेवावी. अनुभव आल्यानंतर काही लोक गर्वाने बोलायला लागतात. मला अनुभव आला, माझ्यावर स्वामींची विशेष कृपा आहे. पण हा अहंकार असतो. खरा सेवाभाव असलेला माणूस अनुभवाची जाहिरात करत नाही. तो आपला अनुभव नम्रतेने लपवून ठेवतो आणि त्यातून अधिक सेवा करतो. आपल्या बोलण्यावर, वागण्यावर बंधन ठेवावे. अनुभव आल्यानंतर आपले बोलणे अधिक गोड, शांत आणि योग्य असले पाहिजे. अनुभव आल्यानंतर इतरांवर राग करणे, टीका करणे, तक्रारी किंवा त्रागा करणे हे सर्व अनुभवाची ऊर्जा कमी करतात. म्हणूनच अनुभव आल्यानंतर कोणताही गर्व न करता आपल्या वागणुकीमध्ये नम्रता ठेवावी. सेवेचा अनुभव मिळाला तरीही सेवा सुरू ठेवावी. अनेक जण अनुभव आल्यानंतर साधना थांबवतात. अनुभव येणे म्हणजे सेवा अधिक सातत्याने करणे. कारण जो अनुभव आला आहे तो टिकवून ठेवणे हे खूप मोठे काम आहे. अनुभव आल्यानंतरही सेवा मनापासून करत राहावी. माझे काम झाले असे मानून काही लोक सेवा बंद करतात, पण खरी सेवा इथूनच सुरू होते. आपल्याला अनुभव आला म्हणून दुसऱ्यांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजणे टाळावे. आपले अनुभव प्रत्येकजण समजेलच असे गृहीत धरू नये. आपल्या अनुभवाचा दिखावा करू नये. अनुभव आल्यानंतर खरा कसोटीचा काळ असतो. अनुभव आला की आपले मन खूप आनंदित होते, पण त्या अनुभवाचे रक्षण करणे आणि त्यातून नवीन बदल घडवणे हे खूप महत्त्वाचे आहे. अनुभव आल्यानंतर आपली सेवा वाढवावी. सेवेमध्ये सातत्य, नियमितपणा ठेवावा. नवीन ग्रंथ वाचावेत. यामुळे आपल्या मनाचे क्षेत्र मोठे होते. आपल्या वागणुकीमध्ये सावध आणि प्रामाणिक राहावे. अनुभव आल्यानंतर एखाद्यामध्ये अहंकार येऊ शकतो. माझ्यासारखा अनुभव कुणालाच आला नसेल, मी आता फारच आध्यात्मिक झालो आहे, अशा विचारांनी साधक आपोआप चुकीच्या वाटेवर जातो. इतरांना भक्तीमधले काहीच समजत नाही, त्यांची भक्ती खोटी आहे, अशा पद्धतीने इतरांवर टीका करणे म्हणजे आपल्याच अनुभवाचा अपमान करणे आहे. अनुभव मिळाला की सेवा थांबवू नये. आता मी अनुभवी झालो आहे, मग मला कशाला सेवा करायला हवी असे म्हणणे म्हणजे उलट दिशेने चालणे आहे. म्हणूनच अनुभव टिकवण्यासाठी रोजच्या रोज नियमितपणे नामस्मरण करावे, जप, ध्यान किंवा ग्रंथ वाचन करावे. साधे जीवन आणि उच्च विचारसरणी ही वृत्ती ठेवावी. सकारात्मक संगती ठेवावी. चांगले विचार करणाऱ्या लोकांसोबत राहावे. स्वतःच्या चुका ओळखून सुधारत राहावे. सर्व काही स्वामींमुळेच आहे या गोष्टीचे भान ठेवावे. स्वामींशी नित्य संपर्क ठेवावा. त्यांच्या कृपेशिवाय काहीही टिकत नाही. मनामध्ये नम्र प्रार्थना ठेवावी. जे स्वामींनी शिकवले आहे त्याचा आदर ठेवावा. आपल्या अनुभवांचे प्रदर्शन करू नये. अनुभव आल्यानंतर आपले वागणे अधिक प्रामाणिक, अधिक सुसंस्कृत आणि अधिक शुद्ध असायला हवे. कारण अनुभव येणे म्हणजे एक जबाबदारी आहे. स्वामींची सेवा म्हणजे फक्त कृती नाही, तर ती एक तपश्चर्या आहे. त्यामुळे अनुभव आल्यानंतरही सेवा बंद करू नये. उलट ती अधिक निष्ठेने करावी. स्वामी सेवेचा अनुभव आला म्हणजे स्वामींची ती एक प्रकारची कृपाच असते. याचा अर्थ असा होतो की आपल्याला आता अधिक जबाबदारीने आणि अधिक नम्रतेने सेवा करायची आहे. मला स्वामी सेवेचा अनुभव आला पण इतरांना नाही, ही भावना चुकीची आहे. प्रत्येकजण आपापल्या वेळेनुसार पुढे जातो. तुम्हाला आज आला तर दुसऱ्याला उद्या येईल, म्हणून कोणालाही कमी लेखू नका. सर्वांमध्ये स्वामी आहेत ही भावना ठेवावी. अनुभव ही फक्त एक झलक असते.
त्यामागे स्वामींचे पूर्ण प्रेम, अखंड तेज असते. त्यामुळे अनुभवावरच थांबू नका, त्यांना अजून जवळून ओळखण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून सेवा करतच राहावी. अनुभव आल्यानंतर आपल्याला खात्री पटलेली असते की स्वामी नावात ताकद आहे, स्वामींच्या सेवेमध्ये ताकद आहे. त्यामुळे आणखीन चांगल्या पद्धतीने सेवा उपासना करावी आणि ती वाढवावी. जेव्हा स्वामी एखाद्याला अनुभव देतात तेव्हा तो एक प्रकारचा आदेशच असतो की आपण आता अधिक जबाबदार आहोत. त्यामुळे स्वतःच्या वागण्यात शिस्त ठेवावी, सेवा करत राहावी आणि गरजूंनाही योग्य मार्गदर्शन करावे. जेव्हा आपल्याला स्वामींच्या सेवेचा अनुभव येतो तेव्हा तो क्षण खूप खास असतो. पण त्या क्षणामध्ये अडकून न राहता त्यातून जीवनाला दिशा देणे महत्त्वाचे असते. स्वामींनी आपल्याला अनुभव दिला म्हणजे त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला, आपल्याला एक सूक्ष्म सेवा दिली. त्यानंतर आपले वागणे, बोलणे, विचार करणे हे अधिक सात्विक, नम्र आणि संयमी व्हायला हवे. त्यामुळे अनुभव आल्यानंतर आपला वेगळेपणा दाखवणे, अहंकार बाळगणे, इतरांना आपला अनुभव अभिमानाने सांगणे या गोष्टी टाळाव्यात. याउलट अनुभव आल्यानंतर शांत राहणे, सातत्याने नामस्मरण करत राहणे, अधिक भक्तिभावाने सेवा करणे आणि स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवणे या गोष्टी पाळाव्यात. याच पद्धतीने आपण अनुभवांचे रक्षण करू शकतो. स्वामींनी आपल्याला अनुभव दिलेला आहे म्हणजे आपल्यावर कृपा केलेली आहे. आता आपणच ठरवावे की या कृपेनंतर आपण अहंकाराच्या वाटेवर चालायचे की नम्रतेच्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की सेवेचा अनुभव आल्यानंतर आपण कसे वागायला हवे. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.